जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा. केव्हाही कुठेही. मावशी, ही माणसं गार्गीच्या आयुष्यात मी येऊ देणार नाही. आणि समजा आलीच तर मी गार्गी आणि मृत्युंजय बंगल्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा राहील. अवनी, बघताय ना जखोबा, वय मग तयार आहात का? या बी कवापासून तयार आहे आणि मालक बी वाट बघतीय. आतापासून नवे गडी, नवे चेहरे, पण आपल्यावरच राज्य. डाव लई रंगणार. आपण असतो रंगवायचा, आणखी रंगवायचा, कारण आता सगळ्या सोंगट्या आपल्याच हातात आहेत. अवनीला बोलव जेवायला जेव. हो, आत नाही येते. आता इथंच तर खेळत होती. ती ओस देत नाहीये, मगापासून आका मारतोय. झोपलीये का कुठे? मावशीच्या रूम मध्ये चेक कर जा. आई, मी चॅनलला कारण नाही देऊ शकत. अगं पण दिलंय नसताना जायला हवंय का? आई, मी सांगितलं ना, कोणा एकामुळे काम थांबून नाही राहू शकत. दादा, अवनी घरात नाही. घरात नाहीये म्हणजे आम्ही सगळीकडे चेक केलं, ते घरात कुठेच नाहीये. इतका घाणेरडा प्रँक केल्यानंतर त्या मुलाला मला एक फोन नाही करावासा वाटला. बरं, आपण एक फोन करून सॉरी म्हणूया असाही विचार त्यांना नाही. आणि जर का इतका ऍटिट्यूड असेल ना त्याला, तर त्या मुलासोबत ना मला बोलण्याची इच्छा आहे ना काम करण्याची इच्छा. खास आभासचा एपिसोड निलय नसला तरीही शूट होणार. गार्गी महाजन का? बोलतीये, आपण कोण? भास कार्यक्रम तुम्हीच करता ना? हो. हा, मी एक लोकेशन सांगतो, तिथे जाऊन शूटिंग करा. हे बघा, कुठलाही रिसर्च केल्याशिवाय आम्ही कुठलंच लोकेशन फायनल नाही करू शकत. घाबरताय का तुम्ही नवीन लोकेशनवर जायला? वना शिक्षा वना. आणि आता या पुढं काय दिवस म्या तुझा मालक आणि तू माझी गडी. जखोबा, अति होताय. मी तुमचं अजिबात ऐकणार नाहीये. ऐकावं लागल. ऐकणार नाही. तू गडी है, सेवा कर. आणि नाही केली तर मग तुझं दिस भरलंच म्हणून समज. ह्यो कागद इथं कसं आलं? इथं क्षितिज दादांचा कागद आहे. अगं आई, मला नाही माहित तो माणूस कोण होता ते. अगं तुला माहित नाही तर येते का म्हणालीस त्याला? कारण तो मला म्हणाला मी आभास बद्दल काही इन्फॉर्मेशन देतोय म्हणून. हे बघ गार्गी, मला असं वाटतं तू कोणावरही पटकन विश्वास ठेवू नयेस. पण मी विश्वास कुठे ठेवला? मी आधी अंदाज घेतला ना, आणि मुळात रिसर्चही करणार आहोतच आम्ही. अगं पण कशावरून तो माणूस खरं सांगतोय? आई, आता ते मी नाही सांगू शकत. पण मी म्हटलं ना, रिसर्च केल्याशिवाय मी नाही जाणार. नाही गार्गी, तू असा परस्पर निर्णय घेऊ नकोस. तू आधी ऑफिसमध्ये सगळ्यांशी बोल आणि मगच काय ते ठरवा काय करायचे ते. हो ना, नाहीतर उद्या कोणी उठेल आणि तुला चॅलेंज देत बसेल. तू सगळ्यांवर विश्वास ठेवणार आहेस का? अरे पण तुम्ही एवढी काळजी का करताय? अगं तू काळजी करायला लावतीयस गार्गी. आई, तू प्लीज रिलॅक्स.
मावशी समजाव ना तिला. बाळा तूच मला सांग, आईचं काय चुकतंय? ती तुझी आई आहे, तिला काळजी वाटणारच. मावशी पण ती उगाच टेन्शन घेते असं नाही का वाटत तुला? बघ हे असं आहे तुझं. स्वाती तू तरी शांत बस. अगं पण मी काही चुकीचं सांगतेय का तिला? ओके आई प्लीज रिलॅक्स हो जरा. हा शांत हो. हा फोन कॉल मला ट्रॅप करण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो याची मला कल्पना आहे. मी आत्ताच जर का नाही सांगितलं असतं ना त्यांना, तर त्यांचा असा समज झाला असता की गार्गी महाजन घाबरून बसली. अशी बातमी कदाचित येऊ शकली असती ना, म्हणून मी काही बोलले नाही. जाऊ दे, कालपासून आपण याच विषयावर बोलतोय. उगाच वाद घालतोय आपण. ही काय ऐकणार नाही आपलं. तिला पाहिजे तेच करणार ती, हो ना? तुम्ही बसा, मी सरबत करून आणते. अगं थांब, मी करते सरबत. स्वाती मी आणते पण. गार्गी तुझ्या फ्रेमची कास तुटली, ती जरा बाजूला कर. ही कशी काय फुटली काच? गार्गी, तुझ्यापेक्षाही लहान या घरात कोणीतरी आहे. मी सरबत बनवून आणते. पुरुषवंशी गुंफिले जीवाचे सूत्र. प्लीज मी तुमच्या पाया पडते. ठाकेल उभा बनून कुटुंबी छत्र. हे फेकून दे. राखेल झाड हाती घेऊन शस्त्र. नाही हे फेकून. दार उघडा. घटिका 15 जन्मतिथीनुसार. भयमुक्त असा तोच राखणदा. आदित्य, गुड मॉर्निंग. तू इथे काय करतोयस? तुझी वाट बघत बसलो होतो. हा तर मी तुला हॉलमध्ये भेटलेच असते की. हे असं अचानक रूम मध्ये. पण इथे भेटण्याची मजा आहे ना, ती हॉलमध्ये नाही. विचार करण्यात वेळ वाया नको ना घालू प्लीज. मग काय करू? तुला जे करावंसं वाटेल ते कर. आय एम ऑल युअर्स. रमा, आज संध्याकाळी आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तर त्या हिशोबाने स्वयंपाक कर. जी बाईसाहेब. आणि तुला काहीही लागलं तर हरीला सांग. म्या तुला आता अशी काय मदत करतो का तुझे डोळे पांढरे होतील की नाही ते बघच. ठीक आहे, अजिबात नाही. हो, बाकी सगळं कसं चाललंय? आपण याच दिवसाची वाट बघत होतो. नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून आज तू त्या वाडाला धागे गुंडाळणार आहेस. याच धाग्याने तुझ्या खानदानातल्या समद्या नात्यांना पास देणार आहे. पुरुषवंशी गुंफिले जीवाचे सूत्र. प्लीज मी तुमच्या पाया पडते.
ठाकेल उभा बनून कुटुंबी छत्र हे फेकून दे राखेल झाड हाती घेऊन शस्त्र नाही हे फेकून दार उघडा. घटिका 15 जन्मतिथीनुसार भयमुक्त असा तोच राखणदार.